इराण हे नाव घेतलं की काय आठवतं? कदाचित आजच्या बातम्या, बरोबर ना? पण खरं सांगायचं तर इराणची खरी ओळख या बातम्यांच्या खूप खूप पलीकडची आहे. ती हजारो वर्षांच्या एका महाकाव्यात दडलेली आहे. आज आपण फक्त एका देशाची नाही, तर एका अशा संस्कृतीची गोष्ट पाहणार आहोत, जी अनेकदा पडली पण प्रत्येक वेळी अधिक मजबूत होऊन उभी राहिली. आणि हे वाक्य, हेच या संपूर्ण प्रवासाचं सार आहे. वाकेल पण मोडणार नाही. ही जी लवचिकता आहे, ही जी प्रत्येक वेळी राखेतून उठून उभं राहण्याची जिद्द आहे, तीच इराणच्या रक्तात आहे. चला तर मग या महाकाव्याचे 6 अध्याय उलगडून पाहूया. आपण अगदी सुरुवातीच्या प्राचीन ज्योतीपासून ते पहिल्या महान साम्राज्यापर्यंत जाऊ. मग विजय आणि धर्मांतराचं वादळ अनुभवू, पर्शियन पुनर्जागरणाची किमया पाहू, आधुनिक संघर्षाला सामोरे जाऊ आणि शेवटी या चिरंतन वारशाचं रहस्य काय आहे ते समजावून घेऊ. तर पहिला अध्याय, प्राचीन ज्योत. इराणची कहाणी कुठल्या नकाशावरच्या रेषांपासून सुरू होत नाही, ती सुरू होते या पठारावर, हजारो वर्षांपूर्वी नांदणाऱ्या इलामाइट्ससारख्या प्राचीन संस्कृतींपासून. म्हणजे विचार करा, ही अशी संस्कृती आहे जिने आपल्यावर आक्रमण करणाऱ्यांनाच आपल्यात सामावून घेतलं. बाहेरून येणाऱ्या प्रभावांनी ती बदलली, नक्कीच, पण तिने आपला मूळ गाभा, आपलं मूळ अस्तित्व कधीच सोडलं नाही. आता आपण बघूया पर्शियाचं पहिलं स्वर्णपान, अकेमेनिड साम्राज्य. हे ते साम्राज्य होतं ज्यानं जगाला प्रशासन आणि संस्कृती म्हणजे काय याचे धडे दिले. ह्या साम्राज्याचा पाया रचला होता सायरस द ग्रेटने, ज्याने विखुरलेल्या सगळ्या जमातींना एकत्र आणलं. आणि त्याच्यानंतर आला दारियस प्रथम, एक कमालीचा व्यवस्थापक. त्यानं फक्त रॉयल रोडसारखे मोठे रस्तेच नाही बांधले, तर पर्सेपोलिससारखी भव्य राजधानी उभी करून ह्या साम्राज्याला एक नवी ओळख दिली. पण प्रश्न हा आहे की एवढं मोठं साम्राज्य सांभाळायचं तरी कसं? याचं उत्तर होतं सॅट्रपी प्रणाली. खरंच काय जबरदस्त कल्पना होती ही. म्हणजे बघा, प्रत्येक प्रांताला त्यांची स्वतःची ओळख, त्यांच्या चालीरीती जपायला पूर्ण परवानगी होती, पण अंतिम सत्ता मात्र केंद्राच्या हातात. यामुळे विविधताही टिकली आणि साम्राज्यही एकसंध राहिलं. आणि या साम्राज्याचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य काय होतं माहितीये? तर धार्मिक आणि सांस्कृतिक सहिष्णुता. त्या काळात जेव्हा जिंकलेल्या लोकांवर स्वतःचा धर्म लादला जायचा, तेव्हा सायरसने सगळ्यांना आपापला धर्म पाळण्याचं स्वातंत्र्य दिलं होतं. ही गोष्ट त्या काळासाठी खरंच अविश्वसनीय होती. पण इतिहासाचं चक्र कधीच सरळ फिरत नाही का? आता आपण त्या विनाशकारी टप्प्याकडे वळूया, जिथे एकामागून एक आलेल्या आक्रमणांनी इराणला मुळापासून हादरून टाकलं. पहिला घाव तो घातला अलेक्झांडर द ग्रेटने. त्याने फक्त पर्सेपोलिस जाळलं नाही, तर त्या आगीत एका महान साम्राज्याच्या अभिमानाचं प्रतीक जळून खाक झालं. त्यानंतर आली अरब आक्रमणाची लाट. या लाटेने जुन्या सॅसानिड साम्राज्याचा शेवट केला आणि इराणच्या भूमीवर इस्लाम या नव्या धर्माची पायाभरणी झाली. आणि मग आलं इतिहासातलं कदाचित सर्वात विनाशकारी वादळ, मंगोल आक्रमण. चंगेज खान आणि हुलागूच्या सैन्याने फक्त शहरच नाही उद्ध्वस्त केली, तर ज्ञानाची मोठी केंद्र, ग्रंथालयं सगळं काही जाळून टाकलं. पण आपण आधीच म्हटल्याप्रमाणे इराण मोडणारं नव्हतं. याच राखेतून फिनिक्स पक्षासारखी पर्शियन संस्कृती पुन्हा उभी राहिली. हा अध्याय आहे तलवारीवर शब्दांनी मिळवलेल्या विजयाचा. हा अध्याय आहे विजेत्यांवरच विजय मिळवण्याचा. यावेळी तलवार नाही, तर लेखणी जास्त ताकदवान ठरली. नवीन पर्शियन भाषेने जोर धरला. फिरदौसीचा शाहनामे या महाकाव्याने पर्शियाचा गौरवशाली इतिहास पुन्हा एकदा जिवंत केला. आणि मग सफाविद राजवंशाने या विखुरलेल्या इराणला पुन्हा एकत्र आणलं आणि इस्फहानसारख्या शहराला कलेचं आणि संस्कृतीचं केंद्र बनवून एका नव्या सुवर्णयुगाची सुरुवात केली. याच सफाविदांनी एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला. त्यांनी 12 शिया इस्लामला राजधर्म म्हणून घोषित केलं. 12 इमामांवर श्रद्धा ठेवणाऱ्या या पंथामुळे इराणला आसपासच्या सुन्नी साम्राज्यांपेक्षा एक वेगळी धार्मिक ओळख मिळाली. आणि हीच ओळख आजच्या इराणच्या राजकारणाचा आणि समाजाचा एक महत्त्वाचा पाया आहे. आता येऊया आधुनिक काळात. आश्चर्य म्हणजे इथेही तेच चक्र फिरत होतं. सार्वभौमत्वासाठी आणि स्वतःच्या ओळखीसाठीचा संघर्ष. फक्त आता तो नव्या जागतिक शक्तींविरुद्ध होता. 19व्या शतकात इराण जणू 2 मोठ्या शक्तींच्या बुद्धिबळाच्या पटावर एक प्यादं बनून राहिला होता.
एका बाजूला होता विस्तारवादी रशिया आणि दुसऱ्या बाजूला होता ब्रिटन. या ग्रेट गेममध्ये इराणची कमकुवत कजार राजवट अजिबात टिकू शकली नाही आणि आपला देश या दोन शक्तींच्या प्रभावक्षेत्रात विभागला गेला. यानंतर आलेल्या पहलवी राजवंशाने इराणला वेगाने आधुनिक बनवण्याचा प्रयत्न केला, पण तो जबरदस्तीने. रजाशाने पाश्चात्य कायदे आणले, बुरख्यावर बंदी घातली. वरवर पाहता देश आधुनिक दिसू लागला, पण या सक्तीच्या बदलांमुळे समाजातील एक मोठा पारंपरिक आणि धार्मिक वर्ग आपल्याच देशात परका झाल्यासारखा झाला. आणि याच असंतोषाच्या जमिनीवर 1979च्या क्रांतीची बीजे रुजली. शहाच्या पाश्चिमात्यीकरणाला आणि हुकुमशाहीला लोक पूर्णपणे कंटाळले होते. दुरावलेले धर्मगुरू आणि सामान्य जनता एकत्र आली. अयातोल्ला खोमेनी यांच्या संदेशाने या विरोधाला एक नवी दिशा दिली आणि अखेरीस लाखो लोकांच्या आंदोलनांपुढे 2500 वर्षांपासून चालत आलेली राजेशाही कोसळली. आणि आता आपण येतोय शेवटच्या टप्प्यावर, तो म्हणजे हा चिरंतन वारसा. पुन्हा एकदा त्या प्राचीन ज्योतीकडे, इराणच्या त्या अविश्वसनीय लवचिकतेकडे. प्राचीन सम्राटांपासून ते आधुनिक क्रांतिकारकांपर्यंत इराणची कहाणी ही त्याच चक्राची आहे, गौरव, विनाश आणि पुनर्जन्म. ही कहाणी आहे एका अशा संस्कृतीची जी प्रत्येक वादळात वाकली पण खरंच कधीही मोडली नाही. ज्या संस्कृतीने आपल्यावर राज्य करणाऱ्या प्रत्येक विजेत्याला इतिहासात मागे ढकललं, तिच्या कथेचा पुढचा अध्याय काय असेल हा एकच प्रश्न तिच्या भूतकाळातील अदम्य शक्तीची आणि तिच्या भविष्यातील अमर्याद शक्यतांची आठवण करून देतो.